चला, तर आज कालच्या तासामध्ये आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती पाहिलेली आहे. आज राजकीय सिद्धांताची व्याप्ती किंवा त्याचं अभ्यासाचं क्षेत्र हे आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम राजकीय सिद्धांताची व्याप्ती, व्याप्ती जेव्हा आपण शब्द वापरतो, तेव्हा व्याप्ती म्हणजे त्या विषयाचा आवाका असं आपण म्हणू शकतो. त्या विषयाचं जे काही म्हणजे त्या विषयामध्ये अभ्यासले जाणारे जे कोणते घटक आहेत, त्या सर्व घटकांचा समावेश त्या राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो. त्याला त्याचे अभ्यास क्षेत्रसुद्धा म्हणतात. थोडक्यात राजकीय सिद्धांताअंतर्गत किंवा राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना, ज्या कोणत्या राजकीय, सामाजिक सगळ्याच कोणत्याही इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आपण म्हटलंय, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो, असं आपण म्हटलंय राज्यशास्त्राचा किंवा राजकीय सिद्धांताचा. तर अशा परिस्थितीमध्ये राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. अनेक सबघटकांचा किंवा उपविषयांचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. राजकीय सिद्धांताची निर्मिती करीत असताना या सर्व घटकांचा किंवा ज्या घटकांचा अ, अभ्यासासाठी उपयोग केला जातो, त्या सर्व घटकांचा अभ्यास राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो. आता आपण पाहिलं होतं, की राजकीय सिद्धांताची निर्मिती कशासाठी केली जाते? एखादी राजकीय समस्या, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एखादं राजकीय व्यवस्थेविषयी भविष्य वर्तवण्यासाठी म्हणजे आदर्शवादी राजकीय सिद्धांत आणि वास्तववादी राजकीय सिद्धांत हे आपण प्रकार पाहिलेत. तर अशा पद्धतीनं हे राजकीय सिद्धांत निर्मिती करीत असताना कोणकोणत्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो, ते आपण त्याच्या व्याप्तीमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम त्यामध्ये सांगितलं आहे पहा, व्यक्ती घटकाचा अभ्यास. राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये व्यक्ती घटकाचा अभ्यास केला जातो. साहजिकच आहे, कारण का जे काही चाललंय, मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये चाललं असेल, मग तो राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्र कोणतेही असू द्या, त्याचा केंद्रबिंदू हा व्यक्ती असतो. बरोबर आहे? मग राजकीय सिद्धांतामध्ये सुद्धा व्यक्तीच केंद्रबिंदू असणार. कारण का राजकीय व्यवस्था, राज्याची निर्मिती ही मुळातच कोणासाठी झालेली आहे? व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी, व्यक्तीला अधिकाधिक सुखी व समृद्ध जीवन देण्यासाठी राज्याची निर्मिती झाली. म्हणून राज्याबरोबर जे काही इतर सर्व गोष्टी येतात, त्या सर्व व्यक्तीसाठीच येतात. म्हणून व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे. जेव्हा व्यक्ती आणि राज्य यांचा संबंध येतो, तेव्हा व्यक्ती हा महत्त्वाचा असतो. व्यक्तीसाठी, व्यक्तीच्या कल्याणासाठी राज्य कार्य करत असतं. म्हणून राजकीय सिद्धांताची निर्मिती करीत असताना त्याच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा व्यक्ती हा घटक असतो. व्यक्तीला सोडून आपण राजकीय सिद्धांताचा अभ्यास करू शकत नाही. कारण का? तर सिद्धांत हे कोणासाठी असतात? तर ते व्यक्तीसाठी असतात. व्यक्तीच्या चांगल्या भविष्यासाठी असतात. व्यक्तीच्या चांगल्या जीवनासाठी ते अभ्यास करून, संशोधन करून मांडलेले निष्कर्ष असतात. व्यक्तींच्या राजकीय समस्या सोडवण्यासाठी असतात. म्हणून व्यक्ती घटकाचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. तो त्याचा केंद्रबिंदूच आहे असं आपण म्हणू शकतो. हे एक घटक झाला. त्यानंतर राज्यसंस्थेचा अभ्यास. राजकीय सिद्धांतामध्ये राज्यसंस्थेचा अभ्यास केला जातो. राज्य, राज्याचा उदय, राज्याचा उदय कधी झाला? राज्याचे वेगवेगळे उदयाचे सिद्धांत कोणकोणते आहेत? राज्याचे प्रकार कोणते आहेत? कोणती अशा काय म्हणतो राज्य कोणत्या काळामध्ये कोणती शासन प्रणाली होती? या सगळ्याचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये सुद्धा केला जातो. म्हणून राज्यसंस्थेचा उदय यासंबंधी अनेक विचारवंतांनी वेगवेगळे उदयासंबंधीचे सिद्धांत मांडलेले आहेत. काही विचारवंत राज्य निर्मितीचा दैवी सिद्धांत सांगतात. काही विचारवंत राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत सांगतात. तर काही विचारवंत राज्य निर्मितीचा उत्क्रांतीवादी सिद्धांत सांगतात. अशा पद्धतीने प्रत्येक विचारवंत
राज्य निर्मितीसंबंधी आपले वेगवेगळे विचार सांगतो. राज्यसंस्था अ, कधी निर्माण झाली, का निर्माण झाली, त्याचा उद्देश काय, या सर्वांचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. आदर्श राजकीय संस्था कशी असावी, याचा सुद्धा विचार आपल्या विचारवंतांनी मांडलेला आहे. त्यासंबंधी त्यांनी सिद्धांत निर्मिती केली आहे. फॉर एक्झाम्पल प्लेटोचं आदर्श राज्य असेल किंवा कौटिल्याची राज्याची संकल्पना असेल, प्रत्येकजणी राज्याविषयी आपले मत मांडलेले आहे. म्हणून ही राज्यसंस्था, या राज्यसंस्थेचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. म्हणून या राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये या राज्यसंस्थेचा सुद्धा अभ्यास केला जातो. ओके. त्यानंतर तिसरा घटक आहे शासन संस्थेचा अभ्यास. पहा, राज्य आणि शासन वेगळं आहे, लक्षात घ्या. राज्य म्हणजे संपूर्ण राज्य, की ज्या राज्यामध्ये जनता आहे, ज्या राज्यामध्ये भौगोलिक क्षेत्र आहे, ज्या राज्यामध्ये सरकार आहे, ज्या राज्याचं एक सार्वभौमत्व आहे. म्हणजे हे 4 घटक आहेत. कोणतंही राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्या, भूप्रदेश, शासन किंवा सरकार आणि सार्वभौमत्व ह्या 4 गोष्टी असाव्या लागतात. त्याला राज्य आपण म्हणतो. आणि या 4 घटकातील शासन संस्था किंवा सरकार हा एक घटक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या शासन संस्थेचा, या सरकारचा अभ्याससुद्धा राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो. शासन संस्थेचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा करायचा? सरकारचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करायचा? तर शासनाच्या, सरकारच्या एकूण व्यवस्थेचा, त्यांच्या कार्यप्रणालींचा अभ्यास आपला करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय-काय येतं? तर शासनाचे 3 भाग आहेत. आपल्या देशामध्ये शासन 3 प्रकारे काम करतं किंवा 3 भागामध्ये काम करतं. एक आहे कायदे मंडळ, कायदे निर्मिती करणे. दुसरं आहे कार्यकारी मंडळ, त्या त्या कायद्याची अंमलबजावणी करणारं शाखा आहे ती. आणि तिसरं आहे न्याय मंडळ, जी कायद्याचा अर्थ लावण्याचं काम करते, न्यायदान करण्याचं काम करते. अशा पद्धतीने या 3 व्यवस्थेच्या माध्यमातून आपलं सरकार काम करत असतं. त्याच्यामध्ये पण परत सत्ता विभाजन आलं किंवा आपण काय म्हणतो सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणूया त्याला. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार या सर्वांचाच अभ्यास अ, राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो. शासनाचे कार्य, प्रत्येक पदाचं कार्य, कायदे मंडळ, त्या कायदे मंडळाचे कायदे करण्याची पद्धती, कायदे निर्मितीची प्रक्रिया, कार्यकारी मंडळाचा प्रमुख, नामधारी प्रमुख, वास्तविक प्रमुख, मंत्रिमंडळ, त्याची कार्य, न्यायमंडळाची रचना, केंद्र सरकार, अनेक राज्यातील घटक राज्य सरकार, त्यांचे कार्य, केंद्र आणि घटक राज्य यांच्यामधील होणारे विषयांचे विभागणी, सत्तेचं वाटप आपण असं म्हणूया त्याला. परत स्थानिक शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आपण त्यांना म्हणतो. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांचाच एकंदरीत समावेश शासन संस्थेमध्ये, सरकारमध्ये होतो आणि या सर्व शासन संस्थेचा, त्याच्या व्यवस्थेचा, त्याच्या रचनेचा, त्यांच्या कार्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो, असं आपल्याला म्हणता येईल. ओके. त्यानंतर चौथा घटक सांगता येईल, की राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास. लक्षात घ्या. राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये राजकीय विचार प्रणालींचा सुद्धा अभ्यास केला जातो. मग सर्वप्रथम राजकीय विचार प्रणाली कशाला म्हणायचं? राजकीय विचार प्रणाली म्हणजे राजकीय बाजूला ठेवूया. पहिल्यांदा विचार प्रणाली आपण लक्षात घेऊया. विचार प्रणाली म्हणजे एखाद्या विचाराचा समुच्चय, एखाद्या विचाराचा एक समूह, त्याला आपण विचार प्रणाली म्हणतो. मग तो विचार जर राजकारणाशी संबंधित असेल, तर त्याला राजकीय विचार प्रणाली म्हणायचं. तो विचार जर सामाजिक घटनेशी संबंधित असेल किंवा सामाजिक व्यवस्थेशी संबंधित असेल, तर त्याला सामाजिक विचार प्रणाली म्हणायचं. तो विचार जर आर्थिक बेसवर आधारित असेल, तर त्याला आर्थिक विचार प्रणाली म्हणायचं. लक्षात घ्या. अशा पद्धतीने अनेक विचार प्रणाल्या उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात
आणि याचा एकमेकांशी संबंध असतोच. कोणतीही विचार प्रणाली ही स्वतंत्र एका सामाजिक बेसवरच आहे असं आपल्याला म्हणता येत नाही किंवा आर्थिक बेसवरच आहे असं म्हणता येत नाही किंवा राजकीय बेसवरच आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण का त्यांचा एकमेकावर प्रभाव पडत असतो. म्हणून राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास राज्यशास्त्राच्या राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. किंवा सिद्धांत निर्मितीच्या वेळेस केला जातो. मग राजकीय विचार प्रणाली फॉर एक्झाम्पल जे कोणते विचारांचा समुच्चय म्हणलंय तुम्हाला मी लोकशाही, समाजवाद, साम्यवाद, हुकुमशाही, गांधीवाद, नक्षलवाद हे हे सगळे वाद किंवा विचारांचा समुच्चय जे म्हणतोय आपण हे सगळे वाद ह्यांना आपण नाझीवाद, फॅसीवाद ह्यांना राजकीय विचार प्रणाली म्हणायचं. गांधीजींचा अहिंसावाद हे सुद्धा एक विचार प्रणाली आहे लक्षात घ्या. विचारांचा समूह त्याच्यामध्ये एक विचार सांगितलेला आहे. मग तो कोणताही असेल. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा एक विचारांचा समुच्चय आहे. या उलट हुकुमशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता याला काही महत्त्व नसतं. येतं लक्षामध्ये. समाजवादामध्ये सर्वांच्या समानतेवर भर दिला जातो. हा एक विचाराचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या उलट भांडवलशाही राज्यामध्ये किंवा तिथं अ, भांडवलदारांच्या हिताचा विचार केला जातो. साम्यवादामध्ये समतेवर भर दिला जातो किंवा जास्तीत जास्त समता समाजामध्ये कशी प्रस्थापित होईल याचा विचार केला जातो. नाझीवाद, फॅसीवाद ही त्या-त्या लोकांनी तिथं निर्माण केली. त्यांची एक नवीन उदयाला आलेली विचारसरणी आहे हिटलर आणि मुसोलिनीची. येतं लक्षामध्ये? हे असं एक विचारांचा समुच्चय, की ज्या विचारातून जातीवाद, संप्रदायवाद जे काही म्हणतो ना आपण हे सर्व जातीवाद असेल, संप्रदायवाद असेल, परत सगळे जे काही म्हणतो आपण हे सगळे एक विचारांचा समुच्चय आणि हा हा विचाराचा समुच्चय म्हणजे राजकीय विचार प्रणाली आपण म्हणू शकतो. कारण का प्रत्येक विचार प्रणालीचा राजकारणावर सुद्धा प्रभाव पडत असतो. लक्षात घ्या. म्हणून या राजकीय विचारप्रणालींचा सुद्धा अभ्यास राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो, असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 5 नंबर आहे, अभिजात राजकीय साहित्याचा अभ्यास. लक्षात घ्या. अभिजात राजकीय साहित्याचा अभ्यास याचा अर्थ असा आहे, की राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या संशोधनामध्ये, नवनवीन राज्यशास्त्रामध्ये जे नवनवीन साहित्याची भर पडत गेलेली आहे. मग ती भर असेल आधुनिक राजकीय, सामाजिक, आधुनिक काय म्हणायचं आपल्याला आधुनिक नवनवीन संकल्पना राज्यशास्त्रामध्ये ज्या नवनवीन संकल्पनांचा समावेश झाला आधुनिक काळामध्ये. मग राजकीय व्यवस्था असेल, राजकीय संस्कृती असेल, राजकीय सामाजीकरण असेल, राजकीय आधुनिकीकरण असेल, राजकीय संसूचन असेल. ह्या ज्या नवनवीन संकल्पना राज्यशास्त्रामध्ये नवीन साहित्याची भर पडलेली आहे. या साहित्याचा अभ्यास सुद्धा राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये किंवा राजकीय सिद्धांताच्या निर्मितीमध्ये केला जातो, असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर अनुभववादी संशोधन. राजकीय सिद्धांताचा निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये अनुभववादी संशोधनाला महत्त्व दिलं जातं. अनुभववादी संशोधन म्हणजे वास्तववादी संशोधन होय. वास्तववादी संशोधनामध्ये मूल्यांना तेवढं महत्त्व दिलं जात नाही. अनुभवांना जास्त महत्त्व दिलं जातं. जे आहे, जसं आहे तसं त्याच्यावर त्याच्याशी संबंधित अभ्यास करून, संशोधन करून, निरीक्षण, परीक्षण या माध्यमातून निष्कर्ष मांडणे, सिद्धांत निर्मिती करणे, त्याला अनुभववादी संशोधन म्हणतो आणि राजकीय सिद्धांताच्या निर्मितीमध्ये अनुभववादी संशोधनाला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मूल्य व अनुभवांचा समन्वय. तुम्हाला अगोदरच सांगितलं, की राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहत असताना मी सांगितलेलं आहे, की राजकीय सिद्धांताचं स्वरूप सुरुवातीला आदर्शवादी होतं. कारण का सुरुवातीच्या विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना त्यामध्ये नैतिक मूल्यांना स्थान दिलं होतं आणि नैतिक मूल्यांना स्थान दिल्यामुळं सर्व राजकीय सिद्धांताची जी काही त्यावेळेस निर्मिती झाली आहे, ती वास्तविकतेला सोडून होती. आदर्श त्यामध्ये जास्त होतं. म्हणजे ते वास्तविक त्यांनी मांडलेले विचार हे वास्तविकतेमध्ये येणं थोडंसं अवघड होतं. अशा परिस्थितीमध्ये पुढच्या पिढीतील लोकांनी किंवा विचारवंतांनी राजकीय सिद्धांतांचं संशोधन,
राजकीय सिद्धांताची निर्मिती अनुभववादी, वास्तववादी दृष्टिकोनातून करू लागले. त्यांनी नैतिक मूल्यांना डावललं किंवा सोडलं बाजूला आणि त्यांनी तथ्यांना महत्त्व दिलं. तथ्य म्हणजे जे आहे ते, त्याला तथ्य म्हणतो आपण. तथ्य म्हणजे पुरावा म्हणतो थोडक्यामध्ये. ह्यांना महत्त्व दिलं आणि त्याच्या आधारे निष्कर्ष मांडून सिद्धांत निर्मिती केली. त्याला वास्तववादी राजकीय सिद्धांत आपण म्हणतो. पण अ, निव्वळ मूल्यांना महत्त्व देऊन आदर्शवादी राजकीय सिद्धांत हे सुद्धा एवढे काही महत्त्वाचे म्हणजे उपयोगी पडणारे नव्हते आणि मूल्य आणि नैतिकतेला सोडून जे निव्वळ वास्तविकतेला धरून तथ्यांच्या आधारे मांडणी केलेले राजकीय सिद्धांत हे सुद्धा भविष्यात उपयोगी तेवढे पडणारे नव्हते. म्हणून त्यानंतरच्या काळातील विचारवंतांनी, आधुनिक विचारवंतांनी मूल्य आणि तथ्य या दोघांनाही आपल्या राजकीय सिद्धांतामध्ये महत्त्व दिलं. मूल्य आणि अनुभव या दोघांच्या समन्वयातून त्यांनी राजकीय सिद्धांताची निर्मिती करायला सुरुवात केली. याचा अर्थ असा आहे, की राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये मूल्य आणि अनुभव म्हणजे मूल्य आणि तथ्य यांचा समन्वय करून नवीन राजकीय सिद्धांताची जी राजकीय सिद्धांत ज्यामध्ये मूल्यांना स्थान आहे, ज्यामध्ये तथ्यांना पण स्थान आहे आणि दोन्हीच्या समन्वयातून एक चांगली व्यवस्था किंवा चांगल्या राजकीय सिद्धांताची निर्मिती, की ज्या सिद्धांतातून भविष्यातील लोकांना त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीचं एक राजकीय सिद्धांताची निर्मिती होऊ लागली. लक्षात घ्या. तर मूल्य व अनुभवांचा समन्वय याचा सुद्धा राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये अभ्यास केला जातो, असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा अभ्यास याचा अर्थ असा आहे, की आंतरराष्ट्रीय पातळीवर जे राष्ट्रामध्ये जे काही व्यवहार होतात, देवाण-घेवाण होते. मग ती देवाण-घेवाण अनेक स्वरूपाची असते. आर्थिक असते, सामाजिक सॉरी आर्थिक असते, सांस्कृतिक असते, वाणिज्यविषयक असते. अ, ह्या अनेक प्रकारच्या ज्या देवाण असतात. मग संरक्षण विषयक असते, शैक्षणिक असते, टेक्निकल तांत्रिक असते. ह्या सगळ्या ज्या देवाण व्यवहार होत असतात, या व्यवहारांचा अभ्यास सुद्धा राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. कारण का आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्राशी परस्पर संबंधित व्यवहार करत असतो. कोणतंही राष्ट्र अलिप्त राहून वैयक्तिक स्वतः आपलं कोणत्यावरही राष्ट्रावर काय म्हणतो आपण डिपेंड न राहता स्वतंत्र जीवन जगू शकत नाही. जीवन म्हणजे ते राष्ट्र आहे आणि स्वतंत्र राहून स्वतंत्र आपला विकास करू शकत नाही. जीवन जगू शकत नाही म्हणण्यापेक्षा विकास करू शकत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून हे आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा अभ्यास सुद्धा कशामध्ये केला जातो? याच्यामध्ये राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. आणि शेवटचा आहे पर्यावरणाचा अभ्यास. आता तुम्ही म्हणाल, की राजकीय सिद्धांतामध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये पर्यावरणाचा काय संबंध? तर पर्यावरणाचा सुद्धा पर्यावरणाशी संबंधित सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारण होतं. कारण का पर्यावरणाचा संबंध सुद्धा राजकीय व्यवस्थेवर, सामाजिक व्यवस्थेवर, आर्थिक व्यवस्थेवर सगळ्यावरच पडत असतो. कारण का पर्यावरण ऱ्हास हा सगळ्यात मोठी समस्या सगळ्या जगाची झालेली आहे. पर्यावरणाचा अभ्याससुद्धा राजकीय सिद्धांतामध्ये होऊ लागला. म्हणूनच नवनवीन राजकीय सिद्धांतामध्ये संकल्पना उदयास आल्या. हरित राजकीय सिद्धांताची नवीन संकल्पना उदयास आली. येतं लक्षामध्ये कोणत्याही देशामध्ये जरी पर्यावरणाचा ऱ्हास झाला, तर त्याचा परिणाम संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला हे याचा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळं पर्यावरण ऱ्हास थांबवण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे संमेलनं होऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी काय करता येईल यासंबंधी मोठ्या प्रमाणात राष्ट्र एकत्र बसून चर्चा करताना आज आपल्याला दिसतात. म्हणूनच या पर्यावरणाचा आणि राजकारणाचाही तेवढाच संबंध आहे. जे विकसित राष्ट्र आहेत, त्या विकसित राष्ट्रामध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी हे राष्ट्र जे आहेत, हे मोठ्या प्रमाणात यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास केला. जिथं-जिथं आपण विकास म्हणतो, जिथं विकास मोठ्या प्रमाणात होतो, तिथं पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. या अर्थाने
या विकसित राष्ट्रांनी पूर्वी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास करून ह्या विकासाचा डोंगर उभा केलेला दिसून येतो आणि ते आज सांगतात अविकसित आणि मागास राष्ट्रांना सांगतात, विकसनशील राष्ट्रांना सांगतात, की पर्यावरणाचा ऱ्हास करायचा नाही. मग हे राष्ट्र म्हणतात, की पर्यावरणाचा ऱ्हास तुम्ही करून तुम्ही विकसित झालात आणि आज सांगताय, की आता पर्यावरणाचा ऱ्हास करायचा नाही. म्हणजे अशा पद्धतीने पर्यावरणाशी संबंधित राजकारण चालत असताना या राजकारणाचा अभ्यास सुद्धा कशामध्ये होत असतो? आंतरराष्ट्रीय सॉरी राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जातो. ठीक आहे. तर या ठिकाणी राजकीय सिद्धांताची व्याप्ती हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. तर आजच्या तासामध्ये आज आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती हा घटक पूर्ण केला आहे. म्हणजे एक कन्सेप्ट आज संपलेली आहे. उद्या नवीन कन्सेप्ट लोकप्रशासन, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती हे उद्याच्या तासाला आपण पाहूया. आज इथं मी हे मीटिंग स्टॉप करतो आपली. ठीक आहे. ओके.